तर नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर आज आपण आलोय आरवली गावामध्ये खेळायला. आरवलीतून खूप लांब आहे तसं हे गाव. कुठले गाव? शिरंबे गावामध्ये आलोय आणि आता आपल्या संघाची मॅच आहे. या बाजूला अनिकेत आहे, मॅन फ्रॉम आरवली. होळी मालकची जी स्पर्धा होते ती अनिकेतच्या माध्यमातूनच भरवली जाते. अनिकेतच्या इकडच्या सर्व खेळाडूंचा त्याच्यात भाग असतो. आणि ह्या बाजूला आपली एक गोमू श्रेया, त्यांचा सुद्धा संघ आहे. त्यांची एक मॅच झाली आणि आपली आता मॅच चालू होते. तर बघूया आता ह्या मॅचमध्ये काय होते ते. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया आता काय होते मॅचमध्ये ते. भेटूया थोड्या वेळामध्येच. ओके, न्यूली गांव को बिलोंग करने वाले खिलाड़ी दत्तकृपा आबिड गांव के नाव से नक्कीच या 2 धावा. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचं युद्ध छेडलं गेलंय. पाहूया काय घडतं. 1+1 आताचे एकूण 2 धावा. खेळाडू दत्तकृपा आबिड गावच्या बॅनर खाली येतोय आणि आपण बघतोय राज तोडणकर स्पेशल या ठिकाणी 4 धावा अजयने स्वतः डिक्लेअर केल्यात. म्हणजे बघा, चौका फिल्डरने स्वतःच दिला. 55 खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्यांचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा बादशाह असतो. आणि नक्कीच आपण चांगली खेळी पाहतोय. या सामन्यात मोडून काढतात का, परंतु अजय अनुभवी गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील आणि सुंदर बॅटिंग सोम माटकर यांच्याकडून सुद्धा धावसंख्या. आताच मित्रांनो पहिली मॅच झाली. हे बघा, हे सुंदर आहे आणि मॅचमध्ये मॅच मिळालं सोमला. चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग सुद्धा झाली. तुमचं कौतुक आहे. जिंकलं आणि चिठ्ठीमध्ये दुसरी मॅच लागली सोमेश्वर आरवली या संघाबरोबर. संघ चांगल्या समोरचा. तर बघूया त्या मॅच मध्ये काय होते ते. जरा कडक मॅच चालू आहे. 6 बॉल 10. सेकंड राऊंड चालू झालेत. सेकंड राऊंड या ठिकाणी चिठ्ठीवरती डिसाईड झाले आणि त्या चिठ्ठीमधला हा पहिलाच राऊंड आहे. 6 बॉल 10. पहिलाच बॉल नो बॉल आहे. बघूया काय डिसिजन असतो. मगाशी 9ला नॉट आउट आणि आता सिंगल आला. 5 बॉल 7. खर्च केलाय. ह्या मॅच नंतर आपली मॅच आहे. स्पर्धा मानाची, स्पर्धा चर्चेची आणि वाळ शिरंबे गणातली ही 1 नंबरची स्पर्धा आहे. 2 रन. 2 धावा. धावसंख्या झाली त्या स्टंप पासून इथपर्यंत 2 रन. 4 बॉल 5. समोर फक्त चौकार आणि 4 बॉल 5 कंपल्सरी. 4 बॉल 5. परत 2 रन. 2 धावा. येणारे चेंडू 3 आणि आता 3 बॉल 3 कंपल्सरीचे. मानाची चिठ्ठी कोण उचलणार? चला 3 बॉल 3. कारण आपण बघतोय एका संघाला संधी मिळणार आहे. काहीतरी कानमंत्र 12तून 6 मधून 3. परंतु आता जाण्याची धडपड आहे पुढे. ती आबिडगावला 3 चेंडू 3 धावा. कुठे चुकलो याचा विचार नक्कीच आजच्या रात्री करावा लागेल. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. एक अपयश म्हणजे तुमचं अपयश नव्हे. आणि 4 आपण बोलवलंय ते आणि जिंकला. आता आपली मॅच होते. बघूया काय होते. अजून टॉस व्हायचा आहे. तर आता आपली मॅच होती पण कमिटीची मॅच खेळतात. फर्स्ट राऊंडची मॅच आहे. याच्यात जो संघ जिंकेल तो यांच्यावर खेळणार आहे. तर त्यांच्याकडे येऊन बसलोय. याच्यानंतर मॅच आहे. जरा गेम प्लॅन आहे कारण जिंकेल त्याला पणच आहे. हटला आहेत. हरेल त्याला हटला आहेत. आणि कमिटीची मॅच आहे. याच्यातून जो जिंकेल तो यांच्यावर खेळणार आहे. आणि आपली मॅच आहे सोमेश्वर आरवली म्हणजे सुन्याच्या संघाबरोबर आहे. एक ब्लॉक राहिला आपला गणपतीपुळेला. कुठला बोर्ड काढला होता ना, ब्लॉक टाकला नाही. आई सांगतो हा स्वामी शपथ घेऊन सांग. मागून नाही काढला. हेच लागून बोल्ड झालो. स्वामी शपथ घेऊन सांग. स्वामीन शपथ मागून नाही बोल्ड झालेलो. बोल्ड हा बोल्ड असतो. बोल्ड हा बोल्ड. पण तो तेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं नव्हतं. नाहीतर ते आपलं जे ह्याच्यातलं मॅच होती कुठली ती कोतवडे प्रीमियर लीग. तुम्हाला काय सांगू. काही नाही. आपलं तिकडे ट्रिपल नाही कुठलं ते लाईव्ह रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह त्याच्यावरती बघा. कोतवडे प्रीमियर लीगची मॅच असेल. जय भैरी वर्सेस KB स्टार ही मॅच आहे. ती तुम्हाला तिकडे जाऊन बघा. मग तुम्हाला समजेल याची काय अवस्था केली होती ती. जाऊ दे आता काय. एक दिवस माझा होता, एक दिवस त्याचा होता. आता काही समोर आलं नाही. आणि पण मिशोवर जाय तो.
ऑनलाईन मागवलेला आहे. आता बघूया आपली ह्या मॅच नंतर मॅच मध्ये काय होते बघूया. आणि 2 रन आणि अंपायर आहे सोम अंपायर आणि अंपायर आता या मॅचला सोम कोण आहे? सिक्स मारून कसं चालत होता असं पायाचे नियम नाही आहेत, फक्त भागात सगळे खेळाडू हो हो बॉल पायावर टाकलाय. चुकून लावला नाही. एवढा काही शुअर नव्हता. काय बॅट्समन आहे तो तू चांगला कितींदा खेळवला त्याला. तीनदा खेळवला. मला घाबरतो अजून पण घाबरतो. मॅच चालू होते आताच. टॉस आला, टॉस हरलोय. आकर्षक man of the तर match ची बघूया trophy. समोरचे संघ हे काय तुम्ही निवडतोय, काय होतंय ते बघूया. ते बक्षीस द्यायचं. मॅच चालू झाली रातची. गरज आहे. परंतु यश, ऋतिक 18 ball मध्ये आणि कमीत कमी डोल्या. 40. पहिलाच बॉल नो चेंडू. 9+1. सर्व दोन्ही टीमला सहकार्य करायचं. पंच पाठचे पण ऋतिक बोर्ड चांगले आहेत, पुढचे पण आणि साईड पंच पण. मागे फक्त लक्ष सोम भटकर ठेवा. आहे. डोळ्यात तेल टाकून मॉर्निंग डोल्या. नक्कीच डॉट बॉल. सुद्धा 3 फर्स्ट game इनिंग येतील. झाली. त्यातून कोणाला नशिबाची 46 संधी to win आहे. मिळेल. कारण प्रत्येकाला राज आणि इथं सोम आलेत. प्रत्येकाला इथं वाटते मस्त की बॅटिंग केला आम्हाला ऋतिकनी. या ठिकाणी वन यायचं साइड आहे. खेळला. आणि आलेल्या सर्व टीमला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना Opening सांगा, pair खेळमध्ये राज सांगा, आणि सोहम. राजापूरला सांगा की 46 मोठी win team आहे. आणि नियम सांगा की कशी म्हणजे स्पर्धा. 15-15 1 16. चला बघा सोम मारतो काय. या ठिकाणी पंचाने आता एकदा Bowler जोरदार पण चांगले टाळ्या आहेत. आत्ताच्या 3 innings bowler साठी चांगले आहेत. पंचांसाठी द्या की त्यांनी इतकं चांगलं काम केलंय. पंचांना यश, energy देणं राखेदा, गरजेचं आहे. सुनेदा, ऋतिक. नक्कीच आपण बघतोय 18 बॉल आणि हॅलो मित्रांनो, आहे दुसरा दिवस. कालच आरवलीमध्ये मॅचला गेलो होतो. आरवलीच्या मॅचवरून यायला थोडा लेट झाला. 6:30 वाजता घरी आलो. त्याच्यामुळे ब्लॉग काय संपवला मी आला नाही. घरी आलो आणि फ्रेश होऊन डायरेक्ट झोपून गेलो. तो आत्ता उठलो. 2 वाजता उठलो फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, जेवलो आणि म्हटलं ब्लॉग संपवूया. तर काल आरवलीच्या मॅचमध्ये ऋतिक बरोबर आणि सोमेश्वर आरवली संघाबरोबर मॅच होती आपली. आणि त्या मॅचमध्ये त्यांनी पहिला स्कोअर केला. टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती आणि 45 रन मारले. 46चं टार्गेट होतं आणि 46 रन त्या ग्राउंडवर थोडे कठीण होते. पण आमचा संघ एक 30पर्यंत पोचला. 15-16 रन्सने मॅच हरली होती. तर काय खेळ हार जित होणारच. आणि त्या ग्राउंडवरती थोडी बॉलिंग आमच्याकडून फालतू पडली. सोमच्या ओव्हरला थोडा स्कोअर गेला, त्यामुळे जरा XYZ झालं. आणि आज पूर्णगडला जाणार आहे मॅचला. तर त्या मॅचचा ब्लॉग असेल तो वेगळा असेल. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपवतो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी या ब्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या नवीन सफरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.